Today we are going to study the theorem, the tangent theorem. Tangent theorem states that a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. तर याचा अर्थ काय? अ टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल. सर्कलवरील कुठलाही पॉईंट घेतला आपण आणि तिथं जर आपण टँजंट ड्रॉ केली तर काय होतं? इज दॅट टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर आपण ज्यावेळेस सर्कलला एक टँजंट काढतो तर त्यावेळेस टँजंट काय करते? टँजंट टचेस द सर्कल ॲट अ सिंगल पॉईंट. आणि तो जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे किंवा तो सिंगल पॉईंट आहे तिथून जर तुम्ही रेडियस ड्रॉ केली तर आपण ती जी रेडियस ड्रॉ केलेली आहे दॅट रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपण एक फिगर काढू. हिअर वी विल ड्रॉ द फिगर. देन दिस इज टँजंट. This is the center of circle is O. This is line L. Then this is a point A. Then we will draw OA. तर आपण याचा गिवन पार्ट घेऊ. गिवन मध्ये आपल्याला घ्यावं लागेल गिवन इज सर्कल विथ सेंटर O and line L is the tangent to the circle with center O. Here line L is the tangent to the circle with center O at a point of contact A. गिवन मध्ये घेतला आपण. इथं आपण सर्कल कन्सिडर केलेलं आहे. सर्कलचं सेंटर O आहे. लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर O अँड A इज द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आपल्याला इथं काय प्रूव्ह करायचं आहे? हिअर वी हॅव टू प्रूव्ह दॅट धिस लाईन L इज परपेंडिक्युलर टू द रेडियस OA. हिअर वी हॅव टू प्रूव्ह लाईन L is perpendicular to the radius OA. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इनडायरेक्ट प्रूफनं आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. सो वी विल राईट हिअर प्रूफ. इनडायरेक्ट मेथडनं आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला जे प्रूव्ह करायचं असतं ते काय करतो आपण? ॲझ्युम ते रॉंग आहे असं आपण ॲझ्युम करतो. तर आपण काय कन्सिडर करू? लेट वी विल कन्सिडर दॅट this OA is not perpendicular or line L is not perpendicular to OA. Assume that line L is not perpendicular to radius OA. आपण कन्सिडर केलं लाईन L ही OA ला परपेंडिक्युलर नाही. मग आपण काय करू? आणखी एक पॉईंट घेऊ B. त्यावेळेस OB काय राहील? OB इज परपेंडिक्युलर टू द लाईन L. सो लेट अस कन्सिडर that B is other point than A. A सोडून B हा कुठला तरी आणखी एक पॉइंट आहे such that OB is perpendicular to the tangent L. For that we will consider this is our line L. Here is point B. Here is our point O, and this
now OB is perpendicular to L. Here is our point A. A हा पॉईंट कसा आहे, आता OA हा परपेंडिक्युलर नाही आहे म्हणून आपण OB हा परपेंडिक्युलर घेतला आणि आपण आता याला प्रूव्ह करू. लेट or take point C on line L such that A, B and C are collinear and point B is between A and C and AB equal to AC. आपण C हा पॉईंट इथं कुठेतरी कन्सिडर करू आणि A, B आणि C कसे आले पाहिजे, आपल्याला कोलिनियर आले पाहिजे आणि AB आणि BC हे अंतर कसं झालं पाहिजे, सारखं. सच दॅट डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स BC. Now we will draw OC and OA. Draw OC and OA. Now in triangle OAB and OCB, OAB and triangle OCB, या दोन ट्रायंगलचा आपण काय करू, विचार करू आणि हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला आता काय कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. तर हियर AB इज कॉन्ग्रुएंट टू BC. segment AB is congruent to segment BC. इथं आपण कन्सिडर केलेलं आहे किंवा कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन लिहू आपण याला, कन्स्ट्रक्शन. देन OB is perpendicular to L, so this angle OBA and OBC are right angles. So angle OBA is congruent to angle OBC. त्याचं रिझन लिहू आपण, each of 90 degree, each of 90 degree. Then we can write OB is congruent to OB, which is common in both the triangle. So segment OB is congruent to segment OB, which is common side. So this side is congruent to this side is congruent to itself, and this angle is congruent to this angle. So side angle side, side angle side, side angle side. SS टेस्ट न हे दोन्ही ट्रायंगल आपण कसे लिहू शकतो, कॉन्ग्रुएंट लिहू शकतो. So here we will write triangle OAB is congruent to triangle OCB, OCB. Hereby SAS टेस्ट, SS टेस्टमुळं आपण हे दोन्ही ट्रायंगल कसे लिहिले, कॉन्ग्रुएंट लिहिले. आणि याच्यावरून आपण जर OA आणि OC हे काय दाखवू शकतो, आपण सारखे दाखवू शकतो. सो हियर वी विल राईट सेगमेंट OA is congruent to segment OC. These are the corresponding sides of congruent triangle. So here we can write OA equal to OC. लेंथ OA आणि लेंथ OC काय आहे, आपण इक्वल लिहू शकतो. OA काय आहे, OA is the radius. Here OA is radius. Here OA is radius. And so here we can write OC must be radius. OA जर रेडियस आहे तर तेवढ्याच लेंथची आणि O मधून ड्रॉ केलेली दुसरी लाईन किंवा दुसरा सेगमेंट हा सुद्धा काय असेल, रेडियस असेल. आता OC जर रेडियस असेल तर पॉईंट C कुठं असायला पाहिजे, आपल्याला सर्कलवर कुठेतरी असायला पाहिजे. म्हणून आपण लिहू पॉईंट C is on the
सर्कल. पॉईंट सी हा सर्कलवर आहे. आता पॉईंट सी सर्कलवर आहे आणि पॉईंट ए सुद्धा सर्कलवर आहे. पॉईंट ए आणि सी हे दोन्ही लाईन एलवर पण आहेत आणि पॉईंट ए आणि सी दोन्ही सर्कलवर सुद्धा आहेत. याचाच अर्थ काय, देर आर टू पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. दॅट मीन्स लाईन यल intersects circle in two distinct points A and C, but line L is tangent. आता आपण जो प्रूफ दिला आणि प्रूफ दिल्यानंतर आपण काय प्रूव्ह केलं इथं, दॅट मीन्स लाईन L intersects circle in two distinct point, but we have given that line L is a tangent. Line L is tangent which intersects the circle in one and only one point. which intersects circle in only one point. So here we can write, so our assumption that OA is not perpendicular to line L is wrong. आपण जे ॲझ्युम केलं होतं, ॲझ्युम केल्यानंतर आपण प्रूव्ह काय केलं, पॉईंट ए अँड पॉईंट सी आर टू डिस्टिंक्ट पॉईंट विच इंटरसेक्ट सर्कल अँड लाईन L, but line L is a tangent which intersects the circle in one and only one point. So our assumption is wrong. आणि म्हणून आपण जे ॲझ्युम केलं होतं ते कसं आहे, रॉंग आहे. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, सो हिअर वी कॅन राईट लाईन L is perpendicular to radius. आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, OA ही लाईन L ला परपेंडिक्युलर आहे. नाउ वी विल स्टडी द कॉन्व्हर्स ऑफ द टँजंट थेरम. A line perpendicular to the radius at its point on a circle is a tangent to the circle. थेरम काय म्हणतो, a line perpendicular to the radius at its point on a circle. आपण एक सर्कल ड्रॉ करू. सर्कल ड्रॉ केल्यानंतर आपण त्याची एक रेडियस काढू. रेडियस काढल्यानंतर एक पॉईंट आपला सेंटरला असतो आणि दुसरा पॉईंट आपला सर्कलवर असतो. जो पॉईंट आपला सर्कलवर आहे तिथं आपण एक लाईन काढू आणि ती लाईन अशी काढू, दॅट लाईन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. आणि आपला थेरम म्हणतो की आपण जी ती लाईन काढलेली आहे ती लाईन काय आहे, दॅट लाईन इज टँजंट टू द सर्कल. सो हिअर विल कन्सिडर फिगर. This is circle with center C. Then we will draw a radius. This is our radius. Let this is a point A. Then here we will draw a line such that that line is perpendicular to the this radius. So we will draw the line which is perpendicular to the radius. Here is point A. आता आपण गिवन लिहून घेऊ. गिवन we have consider circle with center C and AC is the radius of the circle. Here AC is the radius of a circle with
सेंटर सी. AC ही सी सेंटर असलेल्या सर्कलची रेडियस आहे. देन विल कन्सिडर हेर इज लाईन L. line L is perpendicular to radius AC. लाईन L ही AC ला परपेंडिक्युलर आहे असे आपण लाईन काय केली, ड्रॉ केली. देन वी हॅव टू प्रूव्ह, हिअर वी हॅव टू प्रूव्ह that line L is perpendicular to the line L is a tangent to the circle. Line L is tangent to the circle. Construction. Take point B. Take point B other than A on the line L. आपण लाईन L वर B हा असा पॉइंट घेतला जो A सोडून आहे. अदर दॅन A. B इज अ पॉइंट अदर दॅन A ऑन द लाईन L. Here draw BC. Draw segment BC. Now see the figure. Here triangle ABC is a right angle triangle because measure of angle A is 90 degree. Here angle CAB equal to 90 degree because here we have given that CA is perpendicular to L. CA is perpendicular to line L. Now triangle CAB is right angle triangle. So triangle CAB is right angled triangle. Side opposite to 90 degree is a hypotenuse. So we can write here BC is a hypotenuse. Here segment BC is segment BC is a hypotenuse. आणि आपल्याला माहिती आहे इन राईट अँगल ट्रायंगल लेंथ ऑफ hypotenuse is larger than both the remaining side. So here we can write BC, length BC is greater than AC. BC is greater than AC. As AC is radius. Point B can't be on the circle. Point B हा सर्कलवर असू शकत नाही. So point B can't be on a circle. B हा पॉइंट सर्कलवर असू शकत नाही. No other point except point A is. तर इथं काय म्हणू शकतो आपण, लाईन L वरील कुठलाही पॉइंट जर तुम्ही कन्सिडर केला तर A सोडून एक्सेप्ट पॉइंट A हा पॉइंट सोडून कुठलाही पॉइंट हा सर्कलवर असू शकत नाही. सो हिअर वी कॅन राईट नो अदर पॉइंट एक्सेप्ट point A of line L is not on a circle. तर
पॉईंट ए सोडून कुठलाही पॉईंट जर तुम्ही कन्सिडर केला तर तो पॉईंट सर्कलवर असू शकत नाही. सो हिअर विल राईट ए इज ओनली वन पॉईंट which is on the line L and circle. लाईन यल आणि सर्कलवर असलेला पॉईंट ए हा वन अँड ओनली वन पॉईंट आहे आणि म्हणून आपण काय म्हणू शकतो, लाईन यल इज अ टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट ए. सो हिअर वी कॅन राईट लाईन यल इज द tangent to the circle at a point of contact A.